तर फायनली आपण पोहोचलेले होय नवी दिल्ली. हे बघा दिसतंय का तुम्हाला? थोडा बॅक ना घेऊ. न्यू दिल्ली बघू शकता तिकडलं वातावरण, हा झेंडा, हे स्टेशन आहे न्यू दिल्लीचं. आता चाललं आपण आता आतमध्ये इन्क्वायरी करायला. आता आतमध्ये इन्क्वायरी करून आपण विचारू हरिद्वारची ट्रेन किती वाजता आहे. चाललो चला. तर भेटूया, कंटिन्यू करू नेक्स्ट क्लिपमध्ये. चलो बाय. सच बता, सच भाई दिन का कितना कमा रहे हो? कितना भैया दिखा रहा है भैया? कितना 14 ट्रिप्स किए बने 430 भैया. हमको रखते का, हम दोनों को रखते हैं काम पे? सच में मतलब घर वालों. धूप में फिरना होगा ना भाई आपका. तो दोपहर में आना भैया हेल्मेट घाल लेंगे हम. आमच्यासोबत खूप मोठी मजाक झाली आहे. आमचे 80 रुपये घातला, मजा 80 त्याच्या 80 घातलेला. 80 रुपये घातले. आम्ही न्यू दिल्लीला आलो आणि दिल्लीला इथून ट्रेनच नाही. आमची मजाक झाली. आता आम्ही केली आहे आता आपण काय केली रे? आता आम्ही केली आहे बस ऑर्डर. ट्रेन हट. आता आम्ही केली आहे बस ऑर्डर केली, मतलब बस बुकिंग केली आहे 300 रुपयात. ते इथून हरिद्वारला सोडते हरिपुरीला. अब आता हम जा रहे हैं ओल्ड दिल्ली. और ये हमें भैया मिले. भैया आपका नाम बताओ. और ये भैया दिन का 500 मतलब 1000 रुपये तो कमा लेते हैं. और गाड़ी देखो इनकी बहुत खतरा है. और अभी यहाँ पे इनको आप कहाँ से? आणि आम्ही आमची स्टोरी यांना सांगितली तर हे आम्हाला हसायला लागले. खूप आनंदी झाले आमची स्टोरी ऐकून. हमारी स्टोरी बता के वो बहुत खुश हुए कि हम चूते बन गए. ऑटो वाला तो भैया जोमेटो वाले. भैया पार्किंग बताओ. उधर बताओ ना भाई. चलो भैया हमारी बस आएंगी. अब करके दिखा. दो पैर पे खड़ा रहना. पहले वैसे किया था, वैसे करना भी. पैसे दूंगा भैया, 10 रुपए दूंगा. 10 रुपए पार्ले दूंगा. पार्ले हाँ कर. दो पैर पे भाई, 2 पैर पे खड़ा है. सो मत तू. अबे सो मत भैया, करना वैसे. डाकेश भाई करना. डाकेश भाई. अरे यार घुराने लगे फिर से. करो हाथ ऊपर कर ले भाई, हाथ ऊपर. ये आपने गलत किया. वो वैसे किया था, वैसे करके दिखाओ. आपको महाराष्ट्र में ले जाएंगे, उधर बहुत गर्लफ्रेंड मिलेंगी. दिल्ली की लड़कियों को देख के आप बोर हो गए ना. उधर की कुत्तियाँ दिखाएंगे आपको. चलोगे मेरे साथ? चलोगे? इंटरेस्ट दिखा रहा भाई, इंटरेस्ट दिखा रहा. सोचा भाई. फायनली आपली बस आलेली आहे आणि आपण चाललेलो आहे. बघा झोपलं इकडं. दुसरा बोलला गेली आपण हे बघा सीटर बस. भेटूया सकाळी हरिद्वार. आम्ही आलेलो आहे बघा. आपली बस ट्रॅव्हल्स थांबलेली आहे बघा एका हॉटेलवरती. आणि हा बघा 83 रुपये घेऊन रडतोय. काय झालं बाळा 83 रुपयाचं? सांग ना. हां बोलायला बोललेलं आहे काय हे धड. हे बघा हे आपली आहे 9850. कोणती? सिटी लँड आहे लंडन. सॉरी गाईज, सॉरी मित्रांनो, ते शब्द निघले असेल तर. तसं तर आम्ही शरीफ नाही, पण पब्लिकली आपण खूप शरीफ आहे. तर चला आपण हॉटेलमध्ये काहीतरी घेऊ, स्वस्तात मस्त खाऊ आणि वापस जाऊ आणि झोपून आणि सकाळी भेटू. बाय. आपण घेतलेलं आहे 20 रुपयाला बिस्किट. दोघांसाठी 10 कॉन्ट्री. हां. आणि ह्या बघू शकतात चायसाठी खूप फक्त चायचं सेक्शन आहे. आणि हे जे आहे ते कुल्फीचं आहे. आणि तिकडं जे आहे ते बिस्किट वगैरे भेटतं. आणि इकडं आतमध्ये हॉटेल्स. आणि हे जे कॉर्न आहे, कॉर्न म्हणजे कॉर्न भेटतं, स्वीट कॉर्न. सगळे वेगवेगळे सेक्शन्स बघायचे.
तर तुम्ही या हॉटेलला व्हिजिट करू शकता आणि खूप कमी कॉस्टमध्ये बघा. बघा आपली कुल्हड चाय आलेली बघा. ही कुल्हड चाय 25 रुपयाला बघा एक. मी दोघांना घेतलेली आणि याला जिवार येतं यार कामाचं, खूप जिवार येतं. त्याला घरचे कामाला लावत नाही, तर मी रिक्वेस्ट करेन त्यांच्या घरच्याला की याला ह्या पोराला कामाला लावा. तसं मला पण नाही लावत कामाला. गोष्ट चला भेटूया सकाळी. भैया ये बाकी के बिस्किट पैक करा दो, आपके किस्से में डाल दो. ओ कुली. तर मंडळी आपण उत्तराखंड हरिद्वारमध्ये पोहोचलेलो आहे. हरी की पुरी हे लोकेशनमध्ये हरिद्वारमध्ये पोहोचलेलो आहे बघा. आत्ताच आपले बॅग वगैरे काढले आपण आणि चाललेले आपल्या आश्रमला. आता बघू आपण कुठे आपल्या बजेटमध्ये रूम्स किंवा आश्रम भेटेल फ्रीमध्ये किंवा कमी कॉस्टमध्ये. तिथं आपण रूम वगैरे करू, थोडासा आराम करू आणि मग सकाळी जाऊ मस्तपणे गंगा आरतीला. भेटूया पुढे. तर गाईज ही गंगा आहे बघा. इथले ऑटोवाले खूप पैसे घेत होते, 100 रुपये घेत होते बघा पर हेड, किंवा म्हणजे पर हेड 50 रुपये घेत होते. तर आय समथिंग 3.8 किलोमीटर म्हणजे 4 किलोमीटर. तर 4 किलोमीटरचे ते 50 रुपये घेत होतं. तर आम्ही सपोज केलं तर आपली तर बजेट ट्रिप आहे, तर का ना आपण पैपी जावं. तर आपण पैपी जायचं ठरवलेलं आपल्या स्पॉटवर हरी की पुरी म्हणून. बघा हे बघा, हे आणखीन विचारते बघा. त्याच्यावर हसत होतं काही काळ आणि आता स्वतः माझ्यासोबत पैपी चाललंय. तर मित्रांनो आपण इथं आल्या सकाळी आपण रूम केली. तुम्हाला मी नंतर जे कॉन्टॅक्ट्स देऊन टाकीन रूमचा. हरी की पुरी लोकेशन आहे बघा हरिद्वारमध्ये. तर तिथं आपल्या त्या भैयाशी, रिक्षावाल्या भैयाशी त्यांनी आणलं आपल्याला या स्पॉटवरती. तर त्यांच्यानं आपली चांगली माहिती झालेली आहे. तर 1250मध्ये आपण ही रूम केलेली आहे, म्हणजे 625 पर हेड. आता आपण चेक इन केलं आहे 5 वाजता. तर आपण चेकआउट करणार आहे 14 मेला 12 वाजता. तर पूर्ण 2 दिवसाचे 2 आवर हाफ डे होतंच. तर ठीक आहे त्या हिशोबानं. धर्मशाला पण केली असते आपण, बट सकाळी आपल्याला फिरायला खूप कारण दगदगीत झाली, त्यामुळं आपण लवकरात लवकर केली. नाही जर आपण याच्यापेक्षा पण लो ऑफ कॉस्ट केली असती. बट ठीक आहे. रूम बघा, डुअल बेड आहे, मतलब 2 जण आरामशीर झोपू शकतात. ती AC आहे, फॅन आहे आणि इकडं बाथरूम आहे वगैरे. तर रूम वगैरे चांगली आहे बघा. तुम्हाला या हॉटेलचं कॉन्टॅक्ट आणि त्या देऊन टाकेल मी, सगळं मेन्शन करेल सगळं. तर रूम वगैरे भारी उडतं का नाही. हां ठीक आहे. इधर तो बदबू है. ठीक है, पर्दा लगा लेंगे. AC चालू कर दूँ. चलो तर भेटूया गंगा आरतीला सकाळी. ओ मिरर पण आहे, लाईट ऑफ करू. ओ तर भेटूया मित्रांनो गंगा आरतीला. आता वाजले थोडं फ्रेश वगैरे हो, आंघोळ वगैरे हो आणि गंगा आरतीला भेटू. बाय. तर आपण हॉटेलमध्ये आंघोळ वगैरे केली आहे बघा, कपडे घालले आणि आता आपण चाललो आहे सकाळच्या 6च्या गंगा आरतीला. इकडे गंगा आरती बघा, बघू शकता. इथे मागून रिक्षा येते. तर बघू शकता तिकडं डोंगर वगैरे. हां तर बघू शकता असं वातावरण हे आपल्या महाराष्ट्रात नाही भेटन बट हे हरिद्वार एक भारी वातावरण आहे. तर एक्सप्लोर करू. येऊन राहा, स्टे ट्यून आपल्या चॅनलला, सगळ्या गोष्टी भेटू. तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. फॉर्च्युनेटली जी सकाळची आरती जी कंडक्ट करते ती सकाळी होत नाही आता. तर आपण जी गंगा आरती ती सकाळी 6:30 वाजता करणार आहे, कारण सिच्युएशननुसार त्यांनी सकाळची आरती बंद केलेली आहे, जे की आपल्या इंडियन. तर आपण संध्याकाळची आरती केलेली आहे गंगा आरती. तर बघू आपण काय होतं. आता दुसरा आपण एक्सप्लोअर करू
हरिद्वार सकाळी सकाळी काय काय फेमस वगैरे सगळे स्पॉट्स करू. तर आपल्या चॅनलमध्ये कंटिन्यू राहा आणि आवडलं तर लाईक करा, आवडलं तर लाईकच करा आणि वाटलं तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे बघा गंगा घाटवर, गंगा घाटवर. त्या स्पॉटला तिकडं आरती होते, जे की संध्याकाळी आपण बघणार आहोत, सकाळी होत नाही. तर तिथं आपण बसणार वगैरे थोडं अर्धा एक तास. बघा कसे लोक झोपलेले गंगापाशी. खूप भारी वाटलं सर. आता आणि आता बघा टाईम झालेला आहे 6:55 आणि आपण या अशा सुंदरशा वातावरणात दर्शन घ्यायला आलेलो आहे सकाळी सकाळी. कसलं वाटतंय, तुम्ही स्वतः येऊन एकदा व्हिजिट करा, तुम्हाला पण चांगलं वाटेल. फोटो व्हिडिओजमध्ये म्हणजे व्हिडिओजमध्ये आणि स्वतः एक्सपिरियन्स करण्यात खूप वेगळी गोष्ट आहे. मला तर पहिलं वाटायचं, बट आता खूप चांगलं वाटतंय. तुम्ही पण नक्की या, जर तुम्हाला टाईम असला तर, विकेंडमध्ये सुट्ट्या असल्या तर नक्की विजिट करा. असला भारी व्ह्यू आहे. आणि गंगा आरतीचं दर्शन झाल्यावर आहे बघा, इकडे बघा नैनीताल, रुड़की, नजीबाबाद और ते दिसत नाही बघा, आपण नंतर बघू. आणि जर का झालं तर आपण नैनीताल पण करू, जर आपल्या बजेटमध्ये जर का होत असेल तर करू, बघू जाऊ आणि करू आपण ते पण. तर चला आता आपण थोडेसे स्पॉट वगैरे करू हरिद्वारचे, जसं की मंदिर वगैरे तुम्हाला दाखवूच. तर चलो गाइस. तो ऋषिकेश है हमारा, ऋषिकेश जहाँ हम जाने वाले हैं. 24 किलोमीटर, ये बीच वाला 47. अबे इतना काय को बजा रहा है भोसड़ी वाला. सॉरी यार, गलीच लैंग्वेज हो. नैनीताल रुड़की, ओके. और ये है, देख लो, पढ़ लो, वाचून घ्या. आई लव हरिद्वार और दिल का. बघा त्या हर्टचं तुटलेलं मतलब हरिद्वार का भी ब्रेकअप हो गया है. मित्रांनो, आपण इथं गंगापाशी एक मंदिर आहे जवळच, तर त्या मंदिरात आलेलं आहे बघा. आणि इथचं बाबाचं सत्संग सुरू आहे बघा, तुम्हाला दाखवू. वाटतंय मनाला बघा, खूप भारी बनवलेलं आहे सगळं आर्किटेक्चर, मंदिर वगैरे. प्राप्तो या एको मनसाजः अनामरूपश्चिन्मात्रो स्ववन्यो शतशात्परः. ये फ्लिपकार्ट से ले लिया हमने मिनी पॉकेट. इसको क्लिक दबाते, चलो दबाना यार, इसको दबा रहा है, एक हाथ से दबाएंगे. खराब हो गया क्या? अबे सॉरी, नीचे था. ओह ऐसे है यार, देख सकते हैं. पैन कार्ड, आधार कार्ड, ATM कार्ड, आधार कार्ड, लाइसेंस सब रख सकते हैं इसमें, बहुत जगह.